आता लोणावळ्यात आम्ही थांबलोय एका भूत बंगल्यात. हा एक हॉन्टेड जागा आहे, हॉन्टेड. इथं रात्री भूत चढीत घुसते. खरं तर खूप दिवसानंतर आमचा मित्रांचा प्लॅन झालेला आहे फायनली. पण दरवर्षीप्रमाणेच नाणेमाचीच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं की आपला मोठा प्लॅन होणार आहे. या छोट्या प्लॅन नंतर, त्या छोट्या प्लॅन नंतर हा जो मोठा प्लॅन आहे तो कोणता आहे हे तुम्हाला थंबनेलवरून कळत असेल. पण ह्या प्लॅन मध्ये काय काय झालंय हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडले तर तुम्हाला माहितीच आहे, लाईक, शेअर अँड कमेंट करा. आणि जर चॅनलला नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच व्हिडिओला म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला निघूयात. निघण्यापूर्वी पहिले टाकी फुल करून घेतली सीएनजीची, म्हणजे लोणावळ्यापर्यंत बघायलाच नको. लोणावळ्याला जाता जाता आम्ही गेलो गगनगिरी महाराजांच्या मठात दर्शनासाठी. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आम्हाला दिसली एक गुफा डोंगराच्या मधोमध. आता म्हटलं एवढं आलं तर तिथे जायलाच पाहिजे. पण जल्ला मला तर पाऊस तेव्हाच यावा. पोरं काय ऐकतात काय, जायचंय म्हणजे जायचंय. मग तिथून चालत आम्ही इथपर्यंत आलो. तिथे पण जाता जाता व्हिडिओ मध्ये सगळी आली पाहिजे म्हणून तो कॅमेरा कुठे ठेवलेला. आता पण वेळ आलेली आहे लवकरात लवकर निघायची म्हणून चहा पिऊन लगेच निघालो लोणावळ्याला. लोणावळा घाटात पोहोचलो आणि हा धुका. समोरच्याला मी दिसत नाही, मला समोरचं दिसत नाही. शेवटी जे होणार होतं तेच झालं. काय रे चुकवलाच असता नाही, गाडी तुझी पुढे काय संबंध. मंदिरात पोलीस मॅपने आम्हाला गंडोला आणि वनवेला नेऊन पोहोचवला. नॅशनल हायवे 48 आम्ही जागेला असं बरोबर. आता लोणावळ्यात आम्ही थांबलोय एका भूत बंगल्यात. विलाचे सरा कोणता विला आहे काय. विला हा एक हॉन्टेड जागा, हॉन्टेड. इथं रात्री भूत चढीत घुसते. आम्ही एक तांत्रिक आणलाय बेसल. सगळे आपल्याकडे बघते. मॅगी करायची आहे. मॅगी मग हा विला बघून निघालो आम्ही आमच्या विलामध्ये. आता विला आम्ही गेलेला ऑनलाईन, पण रस्ता बघून काय खरा नव्हता वाटत. आता वॉचमनचा केबिन बघा बघत तर असा होता की चोरच आले. पण विला मात्र भारी होता. आता केअरटेकर सगळं सांगेपर्यंत आपण करूया विला चेक. आम्हाला मॅगी बनवायची होती बाहेर, पण पावसावर आलेला जवली. मग काय आम्ही आताच करायचा ठरवला. बाजूलाच एक धबधबा आहे असं आम्हाला कळलं म्हणून आम्ही गेलो बघायला धबधबा. पण तिथे जाऊन असं वाटलं की काय बोलतात आमचा कुंभा भारी आहे. अजून सगळी जण आली नव्हती, अजून 2 मेंबर येणार होते म्हणून त्यांना आणण्यासाठी आम्ही गेलो लोणावळा स्टेशन. आम्ही यांची वाट बघतोय आत आणि या सगळ्यांना बाहेर फिरतायत. आज आम्हाला जायचं होतं एकविरेला. तिथूनच आम्ही गेलो एकविरा आईच्या दर्शनाला. मग सभेनुसार 4-5 फोटो काढून आम्ही निघालो विलाकडे. त्यात खेळता खेळता आठवला रात्रीचा जेवण आपल्यालाच करायचं आहे. आज आपले हरस शेफ वेगळ्या टाईपचं चिकन करणार होते. तर प्रोसेस विषय सांगा जरा थोडीशी. परतून घ्यायचा लाल होईपर्यंत, लिबलिबीत होईपर्यंत मीठ टाकतोय थोडा. हे प्रोसेस होईपर्यंत तुम्ही तिकडं चिकनचा डिवाइडेशन बघून. सूप सर हमको एक्सप्लेन करेंगे हम मैरिनेशन कैसे करते हैं. थोड़ा तंदूरी मसाला, थोड़ा चवीनुसार, थोड़ा अजून टाकू. सगळं होत ना. इकडं आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, आंबाडी, आपले चिकन. बोल बोल. मेन इन्ग्रेडियंट बोल. तुला 4 वेळा तो काहीतरी बोलला रे. बोल थोडासा टाकणी. सोया मेन इन्ग्रेडियंट. झाला कितीचा बेत आज यावंच लागतंय. इकडे अर्ध्या जणांची सोय झाली आणि अर्ध्या जणांची सोय म्हणजे तेव्हा श्रावण चालू होता म्हणून व्हेज रेसिपी ईशा मॅडम काहीतरी बनवत होत्या. एवढं सगळं केलं पण मेन गोष्टच विसरलो. अरे एवढा सगळा खायचा कशा बरोबर म्हणून आपला तवा तापतोय आणि इकडे एक पनीर काय बोलतात ग्रिल सॉरी ग्रिल. आपण श्रावणवाल्यांना एक 4-5 प्रश्न विचारू. तर तुम्ही मॅडम किती वर्षापासून श्रावण पाळताय. 4 वर्ष, 4.5 वर्ष.
आता मी गेली सोडली सगळी. आपल्याला टाइम कमी आला. आता मी सटर 2 हात आलेत आमचे. इथे तिकीट पडली. संपला विषय. खाऊ दे रे. सकाळपासून ती मॅगी आणि त्या चहावर होतो म्हणून सगळ्यांना लागलेली भूक, त्यात पण त्या रोट्या कमी जास्त झाल्या म्हणून त्याच्यावरनं पण भांडणं चालू. जरा लवकरच जेवून घेतलं कारण आम्हाला जायचं होतं पोहायला. हो, रात्री 1:15 वाजता. आपल्याला गाडी चालवायची आहे. माझा काय भरोसा नाही रे. आता कसं वाटतंय धीरज? गारगार वाटतंय. त्यात पोहण्याच्या नादात विकासची सोन्याची बाली हरवली पाण्यात. पण काय नाही, आपल्या तांत्रिक बाबा होते पत्तू बेचळ, त्यांच्या कृपेमुळे आपल्याला भेटली बाली. लो कर लो बात. हम आपको गुड मॉर्निंग कहने आए और आप अभी तक सो रहे हो. खूप पाण्याचा असं गडबड झालेला आहे ना. पाणी आहे ना, लाईट आहे. विकास भाई आपको क्या कहना है? वादे हो गए हगने मुतने के. पानी गैस पे गर्म हो रहा है कि लाइट नहीं है, पानी नहीं, हगने के लिए स्विमिंग पूल से सब पानी इस्तेमाल कर रहे क्या बोल रहे हैं? भीमाशंकरचा आज आम्ही जाणार होतो भीमाशंकरला. मग सकाळी कसा बसा तयार होऊन निघालो भीमाशंकरला. रस्ता कोणाला माहिती नव्हता म्हणून मॅप लावला तर बघतोय काय 4.5 किलोमीटर ट्रॅफिक. मग कुठल्या तरी गावातून रस्ता काढला, ही चटरपटर घेऊन ठेवली. परत ट्रॅफिक लागली तर पुढे जाऊन ट्रॅफिक सोडा, वातावरण बघा. 10 किलोमीटर वाटला असेल स्वर्गात आल्यासारखा. पण नंतर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे काय समजलं नाही. पण टायर मात्र पंक्चर झाला. तर मित्रांनो फायनल आम्ही पोहोचलोय भीमाशंकरला. पण अत्यंत अशी गर्दी भेटलेली आहे. प्रचंड देऊळ जवळच आहे बोलले आज. अशा प्रकारे प्रचंड गर्दी आहे भीमाशंकरला. हे 500 रुपये आहेत. आम्ही आता भीमाशंकरला आलोय. या बॉल मध्ये ठेवतोय आणि हा बॉल आता लपवून ठेवतोय इथं. ज्याला भेटल जे 500 रुपये त्याचे आणि त्याने आम्हाला टॅग करा. ID हर्ष जाधव डॅश 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 डॅश. लोकेशन पण तिथे भरपूर माकड होते म्हणून जरा त्यांची व्हिडिओ काढायला गेलो. पण एक माकड जब आप घर पे खोटा बोल के इधर घूमने आते हो. अगं मी तिला बोलले तिला की तब्बल 3 तास लाईनीत उभं राहून आम्ही मंदिराजवळ आलोच आणि आम्हाला थांबवलं. पण बरं झालं 3 तास थांबलो रांगेत. पण आरती मात्र भेटली. अजून काय पाहिजे. फायनली आम्ही 3 वर्षानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जण एकत्र आणि काका आम्ही एकत्र कुठेतरी 3 दिवस 3 दिवस झाले. ह्याच्यावर होता तो स्वतः हाच होता. तो हे झालाय आणि साफ केला टिश्यू पेपरनी. आमचा प्लॅन होता लोणावळ्याचा फक्त. पण नंतर मग आम्ही थोडा भीमाशंकर पण केला एक्सटेंड. थोडासाच केला. जास्त पोहोचलो आम्ही. आम्हाला वाटलं की 2 तासात आम्हाला दर्शन भेटेल. पण काय 4 तास आम्हाला लाईनीत थांबायला लागला. पण 4 तास थांबायला लागला. पण 4 तासात आम्हाला आरती समाधान दर्शन सगळं भेटला. नशिबाचा भाग आहे. नशिबात लिहिलं होता ट्रॅफिक बिफिक. गाभाऱ्यातून फुलं दिली आम्हाला. काही थकान बिकान होती सगळी मिटून गेली. ते पण आहे. आम्हाला वाटला की जाम आम्हाला जाम असा लेट झालेला सगळं वाटला. पण काय नाही नंतर 9 वाजता निघालो
आणि एवढा धुका होता. मग असं करत करत थोडा थोडा हळूहळू आता आम्ही चाललोय आमच्या गावाला. तर आता हळूहळू मी जातो गावाला. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. झिरले आमचे.